तर असा हा तीर्थाचा महात्म्य आहे, तीर्थाचं महत्त्व आहे आणि म्हणून तीर्थाच्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. आणि नर्मदा तट तर संपूर्णतः तिथे कोणताही असा अ, अ, बा जागा नाही आहे की त्या जागी तिथं तपस्या झाली नाही आहे. नर्मदा किनारी कोणतीही अशी जागा नाही आहे तिथं तपस्या झाली नाही आहे. आणि सगळ्यांनीच तपस्या केलेली आहे. सर्वांनीच तिथं तपस्या केलेली आहे. हे आपण आता अनुभवतोय. आपण आता वाचतोय आणि आपल्याला ते समजतंय, की बाबा तिथं सर्वांनी तपस्या केली. अशी ही पवित्र भूमी आहे आणि मुख्यतः ती अमर अविनाशी अशी भूमी आहे. असं ते क्षेत्र आहे. 22वा कल्प चालू आहे आता. 21 कल्पापासून ती 22वा कल्प आहे. तरी ती अमर अविनाशी अशी आहे. त्यामुळे तिची जी शक्ती आहे, ती शक्ती प्रचंड मोठी आहे आणि त्यामुळे आपल्याला ती आपल्याला आपल्यातले दोष हरण करण्यासाठी तिची शक्ती आपल्याला मदत करणारी आहे. त्याचबरोबर चांगलं कर्म करण्यासाठी उद्युक्त होणं हे सुद्धा तिची शक्ती आपल्याला करू शकते. त्यामुळेच महाराजांनी आपणाला पण सांगितलेलं आहे गोंंदवलेकर महाराजांनी, की तीर्थाच्या ठिकाणी गेलो की आपणाला साधन करावंसं वाटतं. म्हणून तीर्थाच्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. म्हणून आश्रमात, तीर्थ, मठ या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. कारण तिथं गेल्यानंतर ती बुद्धी होते आणि ती बुद्धी होते आणि ती सहजता पण असते. यासाठी वारंवार आपण भेट देणं गरजेचं आहे. तर हे इथे आहे. आता पुढील अध्याय आहे श्री मार्कंडेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. अध्याय 167 श्री मार्कंडेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. युधिष्ठिर उवाच नर्मदा दक्षिणे कूले चिन्हे नोपलक्षितं तीर्थमेत ममाख्याहि संभवम च महामुने. राजा युधिष्ठिरने सांगितले, महामुनी, श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर तुमच्या चिन्हाने युक्त तीर्थ व त्याच्या उत्पत्तीचेही आख्यान आपण कथन करावे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, पूर्वी कृतयुगाच्या आरंभी दक्षिण दिशेला सर्व गुणांनी युक्त उत्तम विंध्याचल पर्वतावर नियमित भोजन करत ऋषींनी केलेल्या आतिथ्याने कृतकृत्य होऊन मी दंडकवनात अनेक दिवस निवास केला. महाभाग युधिष्ठिर तिथं चिरकाल सुखाने निवास केल्यावर त्या ऋषींना विचारून शिष्यांसह परतून सर्व पापविनाशक पवित्र रमणीय श्री नर्मदा तटावर आलो. तिथे ब्राह्मणांनी युक्त मी ब्रह्मचारी, सुप्रतिष्ठित गृहस्थ, वानप्रस्थ, यती, नियमित आहार व इंद्रियांवर ताबा मिळवलेले तपस्वी, तसेच कामक्रोधरहित महाभाग्यशाली संन्यासींनी घेरलेल्या आश्रमाची रचना करून त्यांच्यासह तिथे 10,000 वर्षांपर्यंत उग्र तप करून प्रभू वासुदेव तसेच सर्वांचा करता ईश्वराची आराधना केली. तप व नियमांनी युक्त होऊन जप करत मी श्री नर्मदा तटावर स्थित झालो. राजा युधिष्ठिर त्यानंतर तिथे वर देणारे प्रत्यक्ष सूर्यासमान उमानी लक्ष्मीनीने विभूषित 2 देव प्रकट झाले. तेव्हा मी भक्तिपूर्वक त्या देवांना प्रणाम करून सांगितले, श्रेष्ठ वरदायी कल्याणकारी महाभाग्यवान देव, मी दोन्ही देवांकडून धर्मस्थिती उत्तम भक्तीची प्रार्थना करतो. तसेच मी वृद्धावस्था रहित भक्तीने युक्त होऊन 25शीच्या तरुणासारखा राहावे. शिवाय आपण दोघांनी निश्चितच देवांसहित या स्थानी नित्य निवास करावा. युधिष्ठिर मी असे सांगितल्यावर त्या भगवान श्रीकृष्ण नि शंकरांनी तिथे निवास केला. देवांनी मला सांगितले, या स्थानी इंद्र आदी सर्व देवांसह आम्ही दोघे स्थित आहोत असे समजावे. हे सांगून ते देव तिथे अंतर्धान पावले. मी सुद्धा कृतकृत्य होऊन भगवान श्री शंकर नि अविनाशी श्री कृष्णाची स्थापना एकचित्ताने करून यथाशक्ती पूजा केली. त्या तीर्थात स्नानाने शुचिर्भूत होऊन मार्कंडेश्वर नावाने प्रसिद्ध त्रैलोक्यनाथ श्री विष्णूंचे पूजन करावे. त्यामुळे तो उत्तम वैष्णव शैवस्थानात जातो. अंतःकरणावर ताबा असलेल्याने दूध, दही, तूप, मध, श्री नर्मदा जलाने तसेच उत्तम
गंध धूप उपहार व विविध नैवेद्याने श्री मार्कंडेश्वराचे भक्तिपूर्वक पूजन करावे. अशा प्रकारे भक्ती तत्पर मनुष्याने श्री विष्णू प्रीत्यर्थ जागरण करावे. राजा, अशा प्रकारे स्नानादी क्रिया करून ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीस उपवास करून त्या वैष्णवाने द्वादशीला पुन्हा देवपूजन करावे. राजेंद्र, अशा प्रकारे तो मनुष्य चतुर्दशी आणि एकादशीला व्रत करून विष्णुलोक प्राप्त करतो. तो शिवलोकातही शिवगणासमान परमप्रसन्न होतो. तिथे जो एकाग्र चित्ताने पितृगणांच्या उद्देशाने श्राद्ध करतो त्याचे पितर निसंशय अक्षय तृप्त होतात. निर्धाराने मौन पाळून श्री नर्मदात स्नान करून संध्योपासना झाल्यावर तिथे बसून गायत्रीचा जप करावा आणि विधीपूर्वक पितृदेव व पितृगणांचे तर्पण करून भगवान कृष्ण अथवा श्री मार्कंडेश्वरा समक्ष स्थित होऊन इथे प्रयत्नपूर्वक ऋग्वेद यजुर्वेद सामवेदाच्या मंत्रांचा जप करावा. जो इथे ऋग्वेद यजुर्वेद वा सामवेदाच्या एका रुचेचा जरी जप करतो त्याला ऋग्वेद यजुर्वेद वा सामवेदाच्या स्वाध्यायाचे फल प्राप्त होते. तिथे एका ब्राह्मणाला भोजन दिल्यावर करोडो ब्राह्मणाचे भोजन सिद्ध होते. पुत्र, मृत झालेली स्त्री, वांज स्त्री व केवळ एक कन्या झालेल्या स्त्रीने वेद तत्वज्ञ ब्राह्मणद्वारा रुद्रमंत्रांचा विधीपूर्वक जप करावा. हे राजेंद्र, शिवलिंगाच्या दक्षिण भागाजवळ स्थित कल्याणकारी कलशाच्या जलाने भगवानाला स्नान घालण्यास दीर्घायुनी निष्पाप पुत्र प्राप्त होतो. जो श्री मार्कंडेश्वर क्षेत्री राहून तेथील दूरवर पसरलेल्या वृक्षराईचे दर्शन घेतो तो ब्रह्महत्या आदी पापातून मुक्त होतो असे श्री शंकराने सांगितले आहे. नृपश्रेष्ठ, जो हे भक्तिपूर्वक पठन श्रवण करतो तो सर्व पापातून निसंशय मुक्त होतो. याचे पठन श्रवण यश, आयुष्य आणि धनवर्धन करणारे, याशिवाय दुःस्वप्न व सर्व पापांचा नाश करणारे आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री मार्कंडेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 167वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे मार्कंडेय ऋषींनी कसं तिथे नर्मदा तटी येऊन आश्रम स्थापित करून तिथे त्यांनी इथे दिलेलं आहे की 10,000 वर्ष त्यांनी तपस्या केलेली आहे. 10,000 वर्षांपर्यंत त्यांनी तपस्या केली आहे आणि ती तपस्या पाहून प्रसन्न होऊन भगवान शिवशंकर आणि श्रीकृष्ण तिथं त्यांना वरदान दिलेलं आहे. असं दोघांनी तिथं वरदान दिलेलं आहे आणि या तीर्थाच्या ठिकाणी दोघांचाही वास आहे. श्रीकृष्ण आणि श्री शंकर दोघांचाही इथे वास आहे. असं ते वरदानच तसं आहे, त्यामुळे दोघांचाही तिथं वास आहे आणि सर्व देवतागण सर्व देवांसह आम्ही तिथं आहोत असं वरदान दिलेलं आहे. तर असं हे मार्कंडेश्वर तीर्थ जिथं स्वतः मार्कंडेय ऋषींनी साधना करून ते सिद्ध झाले आणि त्यांनी अमरत्वाचं पण वरदान इथं प्राप्त करून घेतलेलं आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 168वा अंकुरेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. नर्मदा दक्षिणे राधेस्यंकुरेश्वरमुत्तमं तीर्थं सर्वगुणोपेतं त्रिषु लोकेषु विश्रुतं. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर त्रैलोक्यात प्रसिद्ध सर्वगुणसंपन्न उत्तम अंकुरेश्वर तीर्थ आहे. तिथे एक महाराक्षस केवळ स्मरणाने दुःख हरण करणारे जगताचे प्राण श्री महेश्वर श्री शंकराची आराधना करून सिद्ध झाले. युधिष्ठिरने विचारले, राजश्रेष्ठ, तो कोण राक्षस आहे? त्याचे नाव काय आहे? तो कोणाच्या वंशात उत्पन्न झाला आहे? हे अनघ, हे सर्व आपण मला विस्ताराने सांगावे. जे पापी अज्ञानरूपी अंधकाराने अंध आहेत ते आपल्यासारख्या दीपकासमान प्रकाशक महापुरुषांद्वारा चराचरासहित जग पाहतात. धर्मपुत्र युधिष्ठिरचे वचन ऐकून मुनिराज श्री मार्कंडेयांनी स्मित हास्य करून पापविनाशक ती कथा सांगितली. श्री मार्कंडेय वदले, राजा, साक्षात दुसऱ्या श्री ब्रह्मदेवाप्रमाणे वेदशास्त्राचे प्रवक्ता श्री ब्रह्मदेवाचे मानसपुत्र पुलस्त्य होते.
तृणबिंदू राजर्षीची कन्या त्या महात्म्याची धर्मपत्नी होती. त्यांच्या धर्मप्रसंगाने त्यांना श्रेष्ठ पुत्र झाला, ज्यामुळे वेद आणि इतिहासासह श्री ब्रह्मदेवाने दिलेले षडांग पदक्रम त्याच्यात स्थित झाले. त्यामुळे त्याचे नाव विश्रव झाले. राजा काही काळ लोटल्यावर महामुनी भारद्वाजने अतिशय आनंदाने स्वकन्या विश्रवला दिली. राजा वेदज्ञ ब्राह्मणांत श्रेष्ठ तो विश्रव तिच्यासह अति आनंदाने जसा इंद्राणीसह इंद्रदेव तसाच विहार करू लागला. राजा काही काळानंतर विश्रवापासून उत्तम गुणांनी युक्त वैश्रवण नावाचा उत्तम पुत्र उत्पन्न झाला. युधिष्ठिर तोही बाल्यावस्थेपासून मौन व्रत धारण करून सर्व जीवांना अभय देऊन परम व्रत आचरू लागला. त्यावर संतुष्ट होऊन भगवान श्री शंकर व ब्रह्मर्षीसह श्री ब्रह्मदेवही तिथे उपस्थित झाले. भगवान श्री शंकराने त्याला सख्य दिले व त्यांनी त्याच्यात कुबेरत्व जागृत केले. श्री ब्रह्मदेव म्हणाले, यमराज, इंद्रराज व वरुणराजांचा तू चौथा लोकपाल होशील. त्याच्यात इच्छित लोकपालत्व जागृत करून ते त्वरित तेथून निघून गेले. काही काळानंतर कैकसी राक्षसिनीने पाताळ सोडून इहलोकात येऊन विश्रवला पती म्हणून वरण्याची इच्छा केली. हे भरतवंशोत्पन्न राजा, त्यांच्यापासून रावण, कुंभकर्ण व धर्मात्मा बिभीषण हे 3 पुत्र झाले. हे पुरुषोत्तम महाबली कुंभकर्णाचे कुंभ व निकुंभ हे 2 महाबलवान व महावीर पुत्र झाले. कुंभचा पुत्र अंकुर राक्षसांमध्ये श्रेष्ठ होता. त्याला तारुण्य प्राप्त झाल्यावर तो राक्षसोत्तम गुणवान बिभीषणला पाहून म्हणाला, पितामह, रक्षण करा. त्याने महातप केले. दक्षिण, पश्चिम, पूर्व आणि उत्तर सागरात जाऊन तो वीर राक्षसेश्वर अंकुर श्री नर्मदा तटी गेला. तेथे त्याने दिव्य शतवर्ष अतिशय उग्र तपश्चर्या केली. तेव्हा त्या राक्षसावर साक्षात श्री शिवशंकर संतुष्ट झाले. भगवान श्री शंकराने प्रसन्न होऊन राक्षसाला वर मागण्यास सांगितले. हे उत्तम व्रतधारी राक्षस, तुझे कल्याण व्हावे. तू जो वर मागशील तो वर मी तुला देईन. तेव्हा राक्षसाने वरदाता देवादिदेव श्री शंकराला समोर पाहून वारंवार प्रणाम करत सांगितले, हे सुरेश्वर श्री महादेव, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात अन मला वर देत आहात तर सर्व जीवांना दुर्लभ अमरत्व मला द्या. त्रिपुरासुराचा विनाश करणाऱ्या देवा, या तीर्थात या वरामुळे माझ्या नावाने स्थित होऊन नित्य निवास करावा. भगवान श्री शंकर बदले, जोपर्यंत तू दृढचित्ताने बिभीषणाचे मत व धर्म स्वीकारशील तोपर्यंत हे तीर्थ राहील. हे सांगून सर्व देवांनी पूजित श्री शंकर सूर्यासमान प्रकाशमान विमानाने कैलास पर्वतावर गेले. राजेंद्र, श्री शंकर निघून गेल्यावर त्या राक्षसाने विधीपूर्वक स्नान करून व आचमन करून उत्तम अंकुरेश्वराची स्थापना केली. चंदन, पुष्प तसेच धूप, वस्त्रालंकार या भूषणांनी तसेच पताका, छत्र, निजय, शब्द आदी मंगलानी हृदयप्रिय अनेक स्तोत्रांसहित भगवानाचे पूजन करून जिथे राक्षस बिभीषण होता तिथे अंकुर राक्षस गेला. न्यायपूर्वक दान, सन्मान, गौरवाने पूजित व बंधुभावाने तो तिथे अतिशय आनंदात राहू लागला. जो त्या तीर्थात स्नान करून अंकुरेश्वर नामक श्री शंकराचे पूजन करतो तो अश्वमेधाचे फल प्राप्त करतो. मांडव्य ख्यातपासून श्री नर्मदा आमलकी पवित्र संगमापर्यंत श्री महेश्वराचे देवक्षेत्र आहे. मांडव्य खातच्या पश्चिमेलाच ते अंकुरेश्वर तीर्थ आहे. त्या तीर्थात स्नान करून शुचिर्भूत होऊन निश्चयपूर्वक आचमन निसंदेह उपासना करून एकाग्र चित्ताने जप करावा. तसेच पितृदेवांचे तर्पण करावे. राजा, सचैल स्नान, आर्द्र वस्त्र व संयमपूर्वक मौन धारण करून जो विधीपूर्वक चतुर्दशीला उपवास करून अंकुरेश्वराचे पूजन करतो त्याचे तुम्ही पुण्यफल ऐका. त्याला शतयोजनापर्यंतचे तीर्थ तसेच पवित्र स्थानाचे दर्शन करण्याचे पुण्यफल मिळते. त्यामुळे सर्व पाप नष्ट होते. त्या तीर्थात स्नान करून जो भगवान श्री शंकरानिमित्त जे सत्पात्री विधीपूर्वक दान करतो ते अक्षय होते. हे दान हवनापेक्षा दशपट सांगितले आहे. शिवाय जप केल्यास त्याहूनही अधिक फल प्राप्त होते. उपवासाने 3 पट, स्नानाने 4 पट फल मिळते.
या तीर्थात जो संन्यास ग्रहण करतो अथवा देहत्याग करतो त्याची निश्चितच निवृत्तीरहित गती होते. अंकुरेश्वर तीर्थात मृत पावलेल्या कृमी, कीटक अन पक्ष्यांनाही उत्तम गती मिळते. राजा, सर्व गुणांनी युक्त उत्तम पापनाशक अंकुरेश्वर तीर्थाचे हे महात्म्य मी तुम्हाला सांगितले. जो भक्तीने कथन केलेले या महाफलदायी तीर्थाचे महात्म्य श्रवण करतो तो निश्चितच शिवलोक प्राप्त करतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील अंकुरेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 168वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे अंकुरेश्वर तीर्थ, इथे आपणाला रावण, कुंभकर्ण आणि विभीषण ह्यांचे माता पिता यांच्या संदर्भातला इतिहास इथे सांगितला आहे. आणि कुंभकर्णाचा पुत्र, त्यांना 2 पुत्र होते, त्यातील एका पुत्राने इथं तपस्या केलेली आहे आणि तपस्या करून भगवान श्री शंकरांना प्रसन्न केलेलं आहे आणि वरदान मागितलेलं आहे. आणि त्या वरदानानुसार विभीषण जसा धर्मनिष्ठ होता त्याप्रमाणे तू सर्व राज्यकारभार कर असा आदेश उपदेशसुद्धा भगवान शिवशंकरांनी केला. त्यानुसार त्याने पुढील आचरण केलं. तर असं हे अंकुरेश्वर तीर्थ आहे की जे कुंभकर्णाचा पुत्र म्हणजे रावणाचा वंशज त्यांनी स्थापन केलेलं असं हे तिथं शिवलिंग आहे. तर अशा पद्धतीने इथे एक एक इतिहास आपणाला शिकायला मिळत आहे. असं हे अंकुरेश्वर तीर्थ आहे. पुढील